सर इस जेआर में ऐसा भी उल्लेख है जैसा अभी कुछ ऐसी स्कूल है जिनके पास ग्रैंड है, फुल ग्रैंड है, 100% ग्रैंड है। तो वो स्कूल जो है बच्चे जब वहाँ पर पेरेंट्स उनके पास जो एडमिशन करवाने जाते हैं तो वहाँ पर किसी भी तरह का जो है पैसा लगेगा उनको, जैसे फ़ीस वो ले सकते हैं। ऐसा कुछ जेआर है कि जिसमें सरकार की ओर से जो माफ़ किया गया हो। अनुदानित शाळांमध्ये कुठल्याही प्रकारची फी देण्याची आवश्यकता नाही. जर कुठे अशी काही परिस्थिती असेल तर तुम्ही आम्हाला त्याबाबत कळवलं पाहिजे. नमस्ते, आदाब, मैं एंकर दिव्या कांबले CBN न्यूज 18 में आपका स्वागत करती हूँ। नमस्कार, आदाब, CBN न्यूज़ 18 में आपका स्वागत है। दोस्तों मैं आपका मजाशिक। दोस्तों आज हम भुसावल शहर के पंचायत समिति पहुंचे और यहाँ पर आप देख सकते हैं श्री KN वायकोड़े सर जो कि गट शिक्षण अधिकारी है पंचायत समिति। कुछ जो है जेआर है शिक्षण को लेकर हम आप तक के पहुंचाना चाहते हैं, उसकी जानकारी सर पूरा जो है तफसील से बताएंगे कि जो है इस जेआर में किस तरह के जो है नियम आए और किस तरह से जो है हर स्कूल के मैनेजमेंट को उसको फॉलो करना है। सर सबसे पहले आपका नाम बताइए। माझं नाव आहे किशोर वायकोडे, गट शिक्षणाधिकारी पंचायत समिति भुसावल. सर ये जो नया जेआर आया तो आप इसके बारे में क्या बोलना चाहेंगे? ये महाराष्ट्र शासन की ओर से या फिर केंद्र सरकार की ओर से? सर हा 8 फेब्रुवारी 2024चा जो शासन परिपत्रक आहे शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचा आहे. यामध्ये राज्यातील सर्व माध्यमाच्या सर्व व्यवस्थापनाच्या पूर्व प्राथमिक ते 4थी पर्यंतच्या वर्गापर्यंत या सर्व शाळा 9 आणि 9 वाजेनंतर सुरू कराव्या अशा प्रकारच्या सूचना आलेल्या आहेत. सर आप जिस तरह बता रहे हैं इस तरह की सूचना आई जो मालूमात है, तो आपने इसके लिए हर स्कूल तक के जो है ये जानकारी पहुंचा दी? सर आम्ही भुसावळ तालुक्यामध्ये आपल्या सर्व मुख्याध्यापकांना एक पत्र काढलेलं आहे की जो 8 फेब्रुवारी 2024चा जो शासन निर्णय आहे त्यानुसार आपण अंमलबजावणी करावी आणि अंमलबजावणी केल्यानंतर अनुपालन अहवाल या कार्यालयात सादर करावा. ज्या शाळांना अडचणी असतील की त्यापूर्वी त्यांनी या शासन निर्णयाचं वाचन केल्यानंतर त्यामध्ये शिक्षक पालक संघाची मीटिंग घ्यावी, पालकांशी चर्चा करावी, शाळा व्यवस्थापन समितीच्या सदस्यांची चर्चा करावी आणि त्यानंतर ज्या काही समस्या असतील त्या संदर्भामध्ये आपण त्या पद्धतीचा ठराव करून तुम्ही या कार्यालयात सादर करावा आणि संपूर्ण आपल्या अडचणीसह आम्ही माननीय शिक्षणाधिकारी प्राथमिक जिल्हा परिषद जळगाव यांच्याकडे आपल्या शाळेचा प्रस्ताव सादर करण्यात येईल. हमारे बीच में यहाँ पर MH19 के मुख्य संपादक श्रीकांत वानखेड़े सर है। सर आपके भी कुछ सवाल जो है आप क्या पूछना चाहेंगे सर से? तेच आम्हाला विचारायचं होतं की आता सध्याच्या स्थितीमध्ये जे महाराष्ट्र शासनाने जे GR काढलेला आहे बऱ्यापैकी पालकांना याची सोय होती आहे आणि बऱ्यापैकी पालकांना याची गैरसोय होती आहे. तर याच्यापैकी तुम्ही काय काय सांगाल? काय अजूनपर्यंत तुम्ही याच्यावर काय काम केलेलं आहे ते? सर यामध्ये आपल्या भुसावळ तालुक्यामध्ये एकूण 198 शाळा आहेत सर्व माध्यमाच्या. त्यापैकी पहिली ते 4थी पर्यंतचे वर्ग असलेल्या 136 शाळा आहेत आणि 136 शाळांपैकी आतापर्यंत आज रोजी 110 शाळांनी 9 आणि 9 नंतरचा जो वेळ आहे तो त्या पद्धतीने शाळा सुरू केलेली आहे. परंतु अशा काही 26 शाळा आहेत की त्यांनी अद्यापपर्यंत 9 वाजेच्या पूर्वीचा म्हणजे 7, 7:30, 8, 8:30 पर्यंतचा त्यांचा पूर्वीचा जो टायमिंग होता त्या पद्धतीनं त्यांनी शाळा सुरू ठेवलेली आहे. सर इस जेआर में ऐसा भी उल्लेख है जैसा अभी कुछ ऐसी स्कूल है जिनके पास ग्रैंड है, फुल ग्रैंड है, 100% ग्रैंड है। तो वो स्कूल जो है बच्चे जब वहाँ पर पेरेंट्स उनके पास जो एडमिशन करवाने जाते हैं तो वहाँ पर किसी भी तरह का जो है पैसा लगेगा उनको, जैसे फीस वो ले सकते हैं। ऐसा कुछ जेआर है कि जिसमें सरकार की ओर से जो माफ़ किया गया हो? अनुदानित शाळांमध्ये कुठल्याही प्रकारची फी देण्याची आवश्यकता नाही. जर कुठे अशी काही परिस्थिती असेल तर तुम्ही आम्हाला त्याबाबत कळवलं पाहिजे. आपल्याकडे आतापर्यंत ज्या 26 शाळांनी म्हणजे सकाळच्या शाळा अजून सुरू ठेवलेल्या आहेत त्या 26 शाळांपैकी आतापर्यंत 11 शाळांनी प्रस्ताव सादर केलेला आहे आणि तो माननीय शिक्षणाधिकारी साहेबांकडे सादर करण्यात येणार आहे. परंतु उर्वरित ज्या 15 शाळा आहेत त्यांनी सुद्धा त्या संबंधित शाळेच्या व्यवस्थापनाने तात्काळ आमच्याकडे 2 दिवसांमध्ये प्रस्ताव सादर करावा जेणेकरून लवकरात लवकर मान्य शिक्षणाधिकारी साहेबांकडे तो प्रस्ताव सादर करता येईल आणि मान्य शिक्षणाधिकारी साहेब त्याबाबत योग्य तो निर्णय घेतील. सर ने बहुत अच्छी जानकारी दी और ये जानकारी हम चाहते हैं कि आप हमारे चैनल के माध्यम से देखें। आपको पता है कि हमारे बीच में श्री KN वायकोड़े साहब
जो कि एक शिक्षण अधिकारी है। दोस्तों संग मचाने मस्ती, बोरियत की खोल के रस्सी, खुशियों की लगाने डुबकी, आओ चलो सभी झूलेलाल, गर्मियों में सबसे सही। झूलेलाल वाटर पार्क एंड रिजॉर्ट, डे नाइट वाटर पार्क, स्लाइड फॉर किड्स एंड ऑल, फूड पार्क, स्नैक्स के साथ साउथ इंडियन फूड, इंडोर एंड आउटडोर गेम, वेव पूल, डीजे, रेन डांस एंड मेनी मोर। झूलेलाल वाटर पार्क, ऑपोजिट जैन वैली, अनुभूति स्कूल के पीछे, शिरसोली रोड, जलगांव। मैं अलविदा लेती हूँ, आपकी अंक दिव्या कांबले। देखते रहिए CBN Press the bell icon on the हर YouTube समस्या में app आपके and never साथ, miss another हर update. खबरों में सच्चाई से आपके पास, क्योंकि हम सच दिखाते हैं। हमारे CBN News 18 चैनल को सब्सक्राइब करें। जय हिंद।